नमस्ते मित्रांनो. आज मी तुम्हाला शेअर मार्केटचा माझा एक अनुभव सांगतो. निफ्टीचा काटा आणि आपला वाटा आणि आपली फजिती कशी होती. निफ्टीचा प्रीमियम 150 वरून 80 वरती येतो. तसं आपल्याला वाटतं, वाह! काय सेल लागलाय. कारण की ग्रीन कॅन्डल व्हायला लागलेली असते. आपण 80 ला विकत घेतो, 85 ला जातो स्वप्न बघायला चालू. नवीन शोरूमची गाडी, नवीन शोरूमची स्वप्न. तसाच तो 82 ला येतो. मग आपला बीपी हाय होतो. आपण म्हणतो विकून टाक. तशी निफ्टी बोलते, "वेडा थांब, मी फक्त खाली श्वास घ्यायसाठी आली होती. मी पुन्हा वरती जाणार आहे." आपण तिच्यावर विश्वास ठेवतो तिथंच फसतो. डायरेक्ट ती 70 वरती येते. 70 वरती आल्यावर म्हणतो आपण झाला लॉस, बस झाला, आपण विकून टाकू. पण ती 75 वर जाते. 75 वर जशी गेली, तसं आपल्याला वाटतं रिव्हर्सल आलाय. आपण थांबतो आणि ती दात काढत डायरेक्ट 30 वरती जाते. मग आपण काय करतो 30 वरती विकून टाकतो वैतागून, वैतागून. आणि जसं 30 वरती विकली रे विकली, पुन्हा रॉकेट सारखी वरती 80 वर 90 करत जाते. मग आपल्याला असं वाटतं, हा फक्त आपल्याकडेच कॅमेरा घेऊन बसला होता की काय? हा कधी विकतोय? मग काय होतं? दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशीचा अनुभव घेऊन आपण काम करतो. 30 वरून पण वरती जाऊ शकतं. पण त्या दिवशी पाक 10 वरती जातं. असं शेअर मार्केटचा अनुभव आहे.